सध्या झुडिओमध्ये ना इतकं छान ट्रेंडी कलेक्शन आलेलं आहे आणि मी आलेली आहे कर्वेनगरच्या झुडिओला. तर मला खूप आवडलं होतं इथले काही कलेक्शन. डे बिफोर मी इथे आली होती निहालच्या शॉपिंगसाठी, तर साठी शॉपिंग केली आणि देन मला वाटलं माझ्यासाठी पण मी काही पाहायला हवं. पण त्यावेळेस त्याला बरं नव्हतं वाटत आणि तो किरकिर करत होता, म्हणून आम्ही तसंच निघालो. सो आम्ही नेक्स्ट डेला पण इकडे आलोच होतो, तर म्हटलं चलो शॉपिंग करते हे आम्ही. मग आलोय आम्ही. मला काहीतरी असं सिलेक्टेड घ्यायचं आहे. आम्ही आता एक निहालचा बर्थडे येणार आहे, तर त्यासाठी फोटोशूट करायचं चाललं आणि त्यासाठी आम्ही तिघांनी म्हणजे मी, निहाल आणि स्वप्नील आम्ही व्हाईट अँड असं जे म्हणतात ना ग्रीनिशमध्ये जो शेड असतो की नाही, तर तशावाला ऑलिव्ह ग्रीन कलर असतं ना, तसे पॅन्ट्स असं घालायचं ठरवलं. तर तेच आम्ही घेण्यासाठी आलो होतो. तर मी माझ्यासाठी शोधत होती. स्वप्नीलचं आणि निहालचं दोघांचं सेट झालेलं आहे, बट माझंच नव्हतं झालेलं डिसाईड काय घालायचं. मग मी माझ्यासाठी बघत होती. तर नमस्कार मंडळी, मी स्नेहा आणि स्नेहाची दुनिया या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप 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 स्वागत आहे. तर आता हे कलेक्शन जे तुम्हाला दाखवते मी व्हाईट आणि जे म्हटलं मी ऑलिव्ह ग्रीन ह्या दोनमधलंच पाहत आहे. तर मी विचार केला ते दोघं तसं घालतात, ते मी व्हाईट कलरचं मी फ्रॉक वगैरे पण असं यूज करू शकते. तर मी बघत होते. तर माझं चाललं होतं की नेमकं काय घ्यायचं. तर म्हटलं आधी यांचं कलेक्शन पाहून घेऊ. कर्वेनगरच्या झुडिओला की नाही जे ट्रेंडी असतं ना, ट्रेंडी मीन्स जे कॉलेज गोईंग स्टुडंट्सला, बॉईज गर्ल्सला आवडेल ना, त्या टाईपचं कलेक्शन जास्त आहे असं मला वाटलं. कारण इथे तेच क्राऊड जास्त आहे. बाहेरची पण असतात बट मोस्टली ते क्राऊड आहे. आणि निहालने माझ्यासाठी ना काही गोष्टी सिलेक्ट केल्या होत्या. त्याला ना ही जी शॉर्ट्स आहे ना ती खूप आवडली होती. तो म्हणत होता मम्मा ही घे. मी म्हटलं माझ्यासाठी ही घेऊ. हो मम्मा खूप छान दिसते, हेच घे. आता मला वाटलं घ्यायलाच पाहिजे मुलासाठी. आणि त्याच्यावर अशा टाईपचं शर्ट होतं. कॉर्ड सेट खूप छान झाला असता तो, आणि निहालला काढून त्यालाच लावायचं होतं असं होतं सगळं काही. आणि आज तो माझी खूप मदत करत होता. त्याचं चाललं होतं की मम्मा हे घे, मम्मा ते घे, आणि बस काढायची कामं. आणि सोबतच मी ठरवल्याप्रमाणे मला त्याच कलरमध्ये पाहायचं होतं आणि मला इथे भेटलं. बट साईजचा इश्यू वाटला मला, कारण साईज 3च अवेलेबल होत्या तिथे आणि एस वगैरे असल्यामुळं म्हणजे 28 वगैरे मला येत नसल्यामुळे मला नाही जमलं. बट मी तरी 3-4 गोष्टी सॉर्ट केल्या आणि आली आणि स्वतःसाठी काही पाहत होती. मग ते घेतलं, ट्रायल केलं, मग परत आणखी काही भेटतं का ते पाहत होती. भरपूर काही गोष्टी आहेत. टॉप खूप छान छान आहेत, पण कधी असं वाटतं की छान आहे बट रेटचं पण थोडंसं वाटतं बरं का. तर अफोर्डेबल कधी कधी वाटतं बट नाही आहे, मोस्टली तितकं नाही वाटत. हां, पण चप्पल्स, शूज वगैरे खूप खूप जास्त स्वस्त आहे तिथे. इतकं कमी रेंजमध्ये तुम्हाला शूज वगैरे मिळणं शक्यच नाही आहे. आणि खूप छान वाटतं इथं, म्हणजे जे शूज आहेत ना मला क्वालिटी इथली खूप आवडली. ड्रेसेसचं पण कलेक्शन खूप छान होतं. तर तुम्ही नक्कीच इथे येऊ शकतात. आणि यापूर्वी तुम्ही या झुडिओला आलात का मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. ज्वेलरी पण खूप ट्रेंडी वाटली मला इथली. जे म्हणतात ना जे हुप्स वगैरे आहेत ते खूप सुंदर वाटले. आणि 150ला समथिंग हे होते आणि खूप छान वाटलं. असं छोटे छोटे स्टड काइंड ऑफ नाही का तसे पण होते. शूज पण बरेच छान छान होते. आता तुम्ही बघू शकता हे जे आहे 400-500 रुपयाचे शूज होते, मला आवडले. आणि इथल्या बॅग्स खूप चांगल्या वाटल्या यार, ज्या स्लिंग बॅग असतात ना, हां ह्या वाल्या बॅग 500 रुपयाला आहे त्या बॅग, पण खूप भारी वाटल्यात मला. क्वालिटी पण छान वाटली. सँडलची पण क्वालिटी चांगली आहे. तर यापूर्वी मी जो व्हिडिओ केला होता, यापूर्वी मी जी गेली होती, जे नारायणपेठमधलं झुडिओ आहे तिथे गेली होती. या झुडिओचा मी फर्स्ट टाइम करते, नाही यापूर्वी पण मी या झुडिओमधला व्हिडिओ केला आहे मे बी. बघावं लागेल मला, कारण मी या झुडिओला मी आतापर्यंत 2-3 वेळेस आलेली आहे. लास्ट टाइम निहालचं बड्डेचं शॉपिंग होतं त्यावेळेसच आम्ही आलो होतो. निहालच्या प्री बड्डेसाठी जे काही शॉपिंग लागतं ते आम्ही इथूनच करतो. आणि यावेळेसही इथूनच केलं, कारण अनावधानाने इथे येणं झालं. हां, सगळ्यात जास्त मला काही आवडलं असेल ना तर झुडिओमध्ये ह्यावेळेस कॉर्ड सेट खूप छान आलेले आहेत. 800 रुपयापासून कॉर्ड सेटची सुरुवात आहे. तर तुम्ही नक्कीच इथे घेऊ शकता. खूप चांगले वाटलं मला, ट्रेंडी वाटलंय. आणि जे आपल्या कॉस्मेटिक्स आहेत ना, जसं की लिपस्टिक आहे, आयलायनर आहे. आयलायनर एकदम बेस्ट क्वालिटीचं आहे. हे ब्लरी
हे जे ब्लशवाले ज्या लिपस्टिक आहेत ना, यांचा मी बरेच जणांजवळ रिव्ह्यू पाहिला होता. तर विचार केला होता घ्यायचा, बट माझ्याकडे सध्या लिपस्टिक खूप स्टॉकमध्ये आहेत, त्यामुळे मी नाही म्हटलं. आणि इथल्या लिपस्टिकचं मी शेड वगैरे पाहत होती, इतक्या लाँग लास्टिंग आहेत ना ते. मी लावल्यानंतर जवळपास 7-8 तास झाले तरी ते लिपस्टिक निघले नव्हते. आणि आयलाइनर घासू घासू काढते मी तरी सुद्धा निघत नाहीये. तर खूप छान क्वालिटी आणि खूप चांगलं वाटलं. तर तुम्ही नक्कीच इथे येऊन हे घेऊ शकता. कॉस्मॅटिकसाठी झुडिओ बेस्ट आहे. म्हणजे लिपस्टिक, आयलाइनर आणि बाकीच्या काही थोड्याफार गोष्टी. तर आय रेकमेंड आयलाइनर आणि लिपस्टिक तुम्ही नक्कीच पाहायला पाहिजे. हे पण आहेत, नेल पेंट सुद्धा आहेत, काहीतरी 75ला आहेत. तुम्ही नक्कीच बघू शकता इथे. बट मस्ट से की तुम्ही हे पाहायला पाहिजे. आयलाइनर खूप भारी, खूपच भारी आहे. सो गाईज, किड्स कलेक्शन पण इथे खूप छान आहे. निहालसाठी मी 1 जीन्स, 2 शर्ट आणि एक काय म्हणतात त्याला, एक कॉर्ड सेट घेतला. असं खूप छान घेतलं. तुम्ही नक्कीच इथे घेऊ शकता. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर जाऊन लगेच सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय.